अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा माऊलींनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा स्वामींचा संदेश अगदी प्रत्येक दीन दुःखी आणि जे खरंच खचून गेलेले भक्त आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 10 एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन, याला स्वामी जयंतीसुद्धा म्हणतात. आणि आज आहे गुरुवार. तर आपण दर गुरुवारी म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत प्रत्येक गुरुवारी जागृत देवस्थान श्री दत्तगुरूंचे जे मंदिर आहे या मंदिरामधील आपण आरती करत आहोत. आणि या आरतीमुळे तुमच्या खरंच मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील. कारण हे जागृत देवस्थान आजवर महाराजांनी कोणालाही निराश केलेलं नाही. प्रत्येक भक्ताला जे योग्य आहे ते त्यावेळी दिलेलं आहे. अजून एक सांगते, आपल्याला जे पाहिजे असतं त्यापेक्षा तुम्ही एक प्रार्थना करा की हे देवा, माझ्या गुरुदत्त महाराज, माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या. कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपण एका गोष्टीकडे धावत असतो, पण आपल्याला कालांतराने ती गोष्ट न देता आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्या गुरूंनी दिल्यानंतर आपण थोडे दुःखी होतो. पण आपल्याला भविष्यात खरंच लक्षात येतं की हेच आपल्यासाठी योग्य होतं. त्यासाठी तुम्ही सर्व काही आपल्या गुरुदत्त स्वामी महाराजांवरती सोडून द्या. तर आपले जे काका आजारी होते पूजा करणारे ते सुद्धा बरे आहेत आणि आज त्यांच्याशी सुद्धा थोडंसं बोलले. तर लवकरच यांच्याबद्दलसुद्धा मला तुम्हाला खूप काही माहिती सांगायची आहे. म्हणजे खरंच तुम्हाला एक विश्वास पटेल किंवा मग तुम्हीसुद्धा जे दुःखी आहेत ते दुःख न मानता आयुष्यामध्ये सुख मानून जे काही तुम्हाला कर्तव्य करायचे आहे ते तुम्ही नक्की कराल. माहिती सर्वांनी शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी आई असे लिहा. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या घरामध्ये मूलबाळ नाही आहे म्हणजे संतान प्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी किंवा तुमची इच्छा आहे तुम्हाला मुलगी पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. नोकरीसाठी सुद्धा ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर एखादी व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करू शकता. विवाह जमण्यासाठी करू शकता किंवा वादविवाद आहेत किंवा बरेचसे जणांचे पती पत्नीमध्ये वादविवाद होतात, अगदी डिवोर्सपर्यंत त्यांचं मॅटर जातं. अशासुद्धा कमेंट्स आहेत, त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे. किंवा जे बॅचलर मुले आहेत किंवा UPSC MPSCची जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा मुलांनीसुद्धा ही सेवा करायची आहे. ही सेवा त्या व्यक्तीने न करता इतरांनीसुद्धा त्या व्यक्तीसाठी करता येते. म्हणजेच काय, तर विवाह जमण्यासाठी आईने मुलांसाठी करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मुलीला मूलबाळ नाही आहे तर आईने करू शकता ही सेवा किंवा पती पत्नी दोघांपैकी एकाने जरी ही सेवा केली तरी चालेल. पण याचे थोडेसे नियम आहेत. आता तुम्हाला सेवा कशाची करायची आहे तर आपल्याला स्वामी महाराजांचं सतत वात्सव्य असणारे 2 वृक्ष आहेत. दोन्ही वृक्षांपैकी एका वृक्षाची तुम्हाला सेवा करायची आहे. पहिलं म्हणजे वटवृक्ष. वटवृक्षाला चिरंजीवी म्हटलं जातं. म्हणजेच बघा, तुम्ही वटवृक्षाखाली बसून कुठलीही साधना केली तर तुमची ती साधना फळात जाते. कारण साक्षात ब्रह्मांड नायक आपले श्री स्वामी समर्थ महाराज या वृक्षामध्ये वात्सव्य करतात. त्यामुळे या वृक्षाची सेवा करणे म्हणजे साक्षात आपले श्री स्वामी समर्थ माऊलींची सेवा करणे असे आहे. प्रकट दिनापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुमच्या आसपास वटवृक्ष नसेल तर मग तुम्हाला उंबराच्या झाडाची सेवा करायची आहे, ज्याला औदुंबर म्हटलं जातं. तर औदुंबरामध्ये सुद्धा साक्षात आपले श्री गुरुदत्त महाराज आहेत, नृसिंह सरस्वती महाराज आहेत आणि स्वामी महाराजांचा सुद्धा इथे वास असतो. त्यामुळे दोन्ही वृक्षांपैकी एकाची करायची आहे. तुम्ही कमेंट्स कराल की ताई आमच्या इकडे नाही आहे. नसेल ना तर तुम्हाला तुमच्या आसपास जिथे तुम्ही राहता त्या शहरामध्ये कुठेतरी हे वृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सेवा जास्त दिवसाची नाही झाली तर कमीत कमी 3 दिवसांची तरी सेवा करायची आहे. मग तुम्ही आज केली, उद्या नाही केली तर तुम्ही पुन्हा 3ऱ्या दिवशी सुद्धा करू शकता. तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला खूप सगळ्या सवलती आहेत, पण सेवा खूप प्रभावी आहे. आता सेवा करायची आहे त्यासाठी नियम, कुठलाही नियम नाही. फक्त मासिक धर्मामध्ये ही सेवा करता येणार नाही. विटाळ सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही. त्याचबरोबर मांसाहार तुम्ही करत असाल तर ही सेवा तुम्हाला त्या दिवशी करता येणार नाही. म्हणजेच मांसाहार त्या दिवशी करता येणार नाही.
तर अशी एकदम साधी सोपी पण प्रभावी सेवा आहे. आता तुम्हाला सेवा करण्यासाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला लागणार आहेत 2 फुलवाती, ज्या एकत्र तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. एक दिवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 पिवळी फुले घ्यायची आहेत. 3 पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत. अखंड अक्षदा घ्या. त्याचबरोबर धूपदीप घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अष्टगंधसुद्धा घ्यायचा आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही वटवृक्ष किंवा औदुंबराची पूजा करण्यास जाणार आहात, तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधी जे काही झाडाचं मूळ आहे म्हणजेच खोड, तर या खोडाला बऱ्याच ठिकाणी ना खूप सुंदरसा ओटा केलेला असतो. पण तुम्ही कुठेही ही पूजा करू शकता. एखाद्या शेतात म्हणा किंवा कुठेही आउटसाईडला जर तुम्हाला हे वृक्ष म्हणजे मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल त्याची फांदी घरी आणून पूजा करावी का, तर अजिबात नाही. तुम्हाला या दिवशी त्या झाडाचं पानसुद्धा तोडायचं नाही आहे. आणि अजून एक सांगते, वृक्ष म्हणा किंवा मग औदुंबर म्हणा, तुम्हाला याचं पान प्रकट दिनापर्यंत जे सेवा करणार आहे त्यांनी अजिबात तोडायचं नाही. तर सर्वात आधी तुम्हाला थोडंसं खोडावरती पाणी घालायचं आहे. म्हणजे जे तांब्याभर पाणी आहे त्याच्यातलं अर्धच पाणी तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर झाडाला तुम्हाला खोडाला हळदी कुंकू व्हायचं आहे. म्हणजे त्यामध्ये 64 योगिनींचा सुद्धा वास असतो, त्यामुळे हळदी कुंकू व्हायचं आहे. तुम्हाला स्वतःला लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला श्री गुरुदत्त महाराजांना स्वामींसाठी इथे अष्टगंधसुद्धा वाहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या 3 अक्षदा दिलेल्या आहेत त्या 3 अक्षदा तुमची इच्छा सांगून त्या तिथे अर्पण करायच्या आहेत. जी 3 पिवळी फुले आहेत तीसुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छा सांगून त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत. आणि तुम्हाला जे आपण 2 फुलवाती घेऊन गेलेला आहोत त्या तुम्हाला पूजा करण्याच्या आधीच प्रज्वलित करायच्या आहेत आणि पटकन पूजा करून घ्यायची आहे. तोपर्यंत ती वात चालूच असते. नंतर तुम्हाला ती वातसुद्धा त्या वृक्षाला ओवाळून घ्यायची आहे. अगरबत्ती किंवा धूप एक साईडला लावून घ्यायचं आहे आणि या वृक्षाला दोन्ही हाताने तुम्हाला घट्ट याचं मूळ म्हणजे जे खोड आहे खोड पकडायचं आहे आणि जे तुमचं आपलं डोकं असतं ते डोकं तुम्हाला बरोबर त्या खोडाला म्हणजे ते झाड जे आहे त्याचं जे खोड आहे त्या खोडाला तुम्हाला आपण नमस्कार ज्या पद्धतीने करतो ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं नमस्कार करतो तर आपण डोकं पूर्ण खाली टेकवतो, तसं तुम्हाला तुमचं डोकं म्हणजे मस्तक तुमचं त्या खोडाला लावायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. 5 मिनिटे तुमचं डोकं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. म्हणजेच या औदुंबरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ही पूर्ण तुमच्या मस्तकामध्ये खेचली जाईल. यामुळे वाईट विचार निघून जातील, निगेटिव्हिटी निघून जाईल आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार राहतील. म्हणजेच काय, तर मला बाळ होईल की नाही, माझं हे काम होईल की नाही, होईल की नाही, नाही हा शब्दच येणार नाही, हो माझं हे काम होणारच, अशी एक तुमची भावना राहील. आणि जे काही तुम्हाला दोष लागलेले आहेत ते दोष पूर्ण ते औदुंबर म्हणा किंवा वटवृक्ष म्हणा खेचून घेईल. त्यासाठी तुम्हाला 5 मिनिटे तुमचं मस्तक त्या झाडाच्या खोडाला लावायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला हे करून दाखवलं असतं. आत्ताच मी म्हणजे मंदिरामधून आलेली आहे आणि तिथेसुद्धा मी औदुंबर प्रदक्षिणा केल्या. तर तिथेसुद्धा मी माझा एक नियमच केलेला आहे. मी असंच दर्शन घेत असते आणि खूप सुंदर मला याचे अनुभव येतात. तर असे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग तुम्हाला जे अर्धा तांब्या पाणी आहे ते पाणी तुम्हाला उजव्या हाताने नाही का आपण पाणी ओतत प्रदक्षिणा करतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला 3 प्रदक्षिणा पाणी ओतत करायच्या आहेत. आणि देवाला प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्ही इच्छा सांगा. आता यावेळी तुम्ही 3 इच्छा सांगू शकता किंवा तुमची एकच इच्छा खूप महत्त्वाची आहे तर ती एकच सांगा आणि देवाला सांगा की माझी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, असे 3 वेळा म्हणा. आणि प्रदक्षिणा फक्त 3 करायच्या आहेत. यानंतर नमस्कार करायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला पुन्हा एकदा म्हणायचं आहे की देवा चला माझी इच्छा पूर्ण करा आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला. म्हणजेच देव कायम तुमच्यासोबत राहील. सदैव सोबत राहून त्यांना तुमचं दुःख कळेल की तुम्हाला काय पाहिजे आणि नक्की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुमची इच्छा खरंच पूर्ण होईल किंवा त्यानंतर तुम्हाला खूप लवकर सुंदर अनुभव येईल. आता या पूजेमधून आपल्याला घरी काहीही घेऊन यायचं नाही आहे, फूल नाही, अक्षदा नाही, काहीच नाही. या पद्धतीने तुम्हाला उद्यापासून तुम्ही प्रकट दिनापर्यंत सेवा करा. ज्या ताईंना मध्येच मासिक धर्म येईल तर तुम्हाला 5 दिवस सेवा बंद करायची आहे.
त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे. तुम्हाला जेवढे दिवस ही सेवा करता येईल प्रकट दिनापर्यंत तेवढे करा, पण तुम्हाला कमीत कमी 7 दिवसांची ही सेवा करावी लागेल. पण आता ज्यांच्या आसपासच वृक्ष नाही आहे, हा खूप लांब ठिकाणी जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे, तर तुम्ही 3 दिवस तरी करण्याचा प्रयत्न करा. पण कंपल्सरी ही 7 दिवसांची सेवा आहे. 7 दिवस तुम्हाला या पद्धतीने सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. तर आजचा प्रश्न सर्वांनी लक्ष देऊन ऐका. औदुंबर वृक्षाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? भक्त हो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड श्री गुरुदत्त स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त महाराजांच्या चरणी आणि स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.